नमस्कार. मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण कच्च्या कैरीपासून हा कैरी भात कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत. उन्हाळा सुरू झालेला आहे. कच्च्या कैऱ्या बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. तर ही कैरी भाताची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. खायला खूप टेस्टी लागते. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी 1 ग्लास तांदूळ घेतलेले आहे. इथे मी साध्याच तांदळाचा वापर केलेला आहे. तुम्ही बासमती तांदूळ सुद्धा वापरू शकता. हे तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला भात शिजण्यासाठी पाणी टाकायचं आहे. भात आपल्याला इथे मोकळा शिजवून घ्यायचा आहे. त्यामुळे 1 ग्लास तांदळासाठी इथे मी 1.5 ग्लासच पाणी टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने पाण्याचा वापर करू शकता. तांदूळ किती जुने आहे त्यानुसार पाण्याचा वापर करा. अर्धा चमचा यामध्ये मीठ टाकून घेतलेला आहे. थोडंसं तेल टाकलेलं आहे 1 ते 2 चम्मच. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता कुकरचं झाकण लावून आपल्याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे मीडियम गॅसवरती, म्हणजे भात व्यवस्थित शिजला जातो. बघा, कुकरच्या 2 शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहे. भात व्यवस्थित शिजला गेलेला आहे. आता हा जो भात आहे हा आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित थंड करून घ्यायचा आहे. आता हा भरपूर गरम आहे. हा भात छान थंड झाला की मोकळा आणि सुटसुटीत होतो. तर 10 ते 15 मिनिटं याला थंड व्हायला लागतील. बघा, 10-15 मिनिटं झालेले आहे. भात छान थंड झालेला आहे, मोकळा आणि सुटसुटीत सुद्धा झालेला आहे. आता लगेचच आपण कैरी भात बनवायला घेऊया. त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी यामध्ये टाकून घ्यायची आहे. जिरं मोहरी छान फुटायला लागलं की 1 टेबलस्पून यामध्ये उडदाची डाळ मी टाकलेली आहे आणि 1 टेबलस्पून चणा डाळ टाकायची आहे. 2 ते 3 टेबलस्पून यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे. त्यासोबतच 3-4 हिरव्या मिरच्या मध्ये कट करून टाकलेल्या आहे आणि 2 ते 3 लाल सुक्या मिरच्या टाकायच्या आहे. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. याचा थोडासा रंग बदलायला लागला की आपल्याला समोरची प्रोसेस करायची आहे. बघा, शेंगदाण्याचा सुद्धा थोडासा लालसर रंग आलेला आहे आणि डाळी सुद्धा व्यवस्थित परतल्या गेलेल्या आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आपण भात शिजताना सुद्धा मीठ टाकलं होतं, त्यामुळे इथे मिठाचा थोडासा जपूनच वापर करायचा. अर्धा चमचा यामध्ये हिंग टाकून घेतलेला आहे. 10-12 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे आणि आता मी 1 मीडियम आकाराची कैरी किसून घेतलेली होती. तर त्याचा पाऊण कप इथे कैरीचा किस झालेला आहे. तो संपूर्ण किस मी इथे टाकून घेतलेला आहे. त्यासोबतच इथे अर्धा ते पाऊण चम्मच हळद टाकून घेतलेली आहे. आता ही जी किसलेली कैरी आहे यामध्ये सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. गॅस इथे कमीच ठेवायचा आहे. कमी गॅसवरतीच हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही जी फोडणी आहे ही आपल्याला भातामध्ये टाकून घ्यायची आहे. तुम्ही कढईमध्ये डायरेक्ट फोडणी देऊन त्यामध्ये सुद्धा भात टाकू शकता. मी इथे वेगळी फोडणी देऊन ती भातामध्ये टाकून घेतलेली आहे. आणि आता हा जो कैरीचा मसाला आहे हा आपल्याला या भातामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. गॅस इथे कमीच आहे. फक्त भातामध्ये मसाला मिक्स होतपर्यंत आपल्याला गॅस ऑन ठेवायचा आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. थोडीशी यामध्ये मी कोथिंबीर सुद्धा टाकून घेते आहे आणि अगदी व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. कारण कैरी जी आहे ती कैरीचा जो मसाला आपण बनवलेला आहे तो भातामध्ये व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे, तरच भाताला टेस्ट खूप छान येते. बघा, भाताचा रंग तुम्ही इथे बघू शकता, छान आलेला आहे. सगळा मसाला व्यवस्थित मिक्स झालेला आहे. गॅस मी बंद केलेला आहे. तर कैरी भात आपला रेडी झालेला आहे. भात आपण सर्व करून घेऊया. हा भात खायला खूप टेस्टी लागतो. कैरी जी आहे ती थोडीशी आंबटच घ्यायची आहे, म्हणजे भाताला टेस्ट खूप छान येते. तर या उन्हाळ्यामध्ये ही कैरी भाताची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. बनवायला जेवढी सोपी आहे खायला तेवढीच टेस्टी लागते. तर कशी वाटली तुम्हाला ही कैरी भाताची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.